अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा छांदोग्य उपनिषद चालू आहे आणि छांदोग्य उपनिषदामधला 7वा अध्याय चालू आहे। 7व्या अध्यायामधला मागच्या वेळेस आपण 5वा खंड सुरू केलेला आहे आणि 5व्या खंडामध्ये आपण चित्तापेक्षा श्रेष्ठ काय आहे, संकल्पापेक्षा श्रेष्ठ काय आहे हे आपण पाहायला सुरुवात केलेली होती। तेव्हा मनाच्या पेक्षा श्रेष्ठ संकल्प हे आपण पाहिलं की संकल्प म्हणजे दृढ बुद्धी, दृढ श्रद्धा आणि श्रद्धेने दृढ निश्चय जो असतो त्या निश्चयाला संकल्प असं म्हटले। त्याच्यानेच जी आहे बुद्धी ही विवेकाने काम करते आणि आपले जे काही आपण ठरवलेलं कार्य आहे त्या कार्याची परिपूर्ती होते। असं आपण संकल्पाचं महत्व पाहिलं। तेव्हा शेवटी प्रश्न विचारला की हेच अंतिम श्रेष्ठ आहे का याच्यापेक्षाही काही श्रेष्ठ आहे, असं नारदांनी या सनत कुमारांना प्रश्न विचारला आणि त्यांनी सांगितलं नाही नाही, याच्याही पेक्षा श्रेष्ठ आहे ना काही। तर म्हणजे काय श्रेष्ठ आहे ते तुम्ही सांगा। तर ते सांगण्याकरता हा पंचम खंड सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये संकल्पाच्या तुलनेत चित्ताची श्रेष्ठता सांगितली। चित्त हे संकल्पापेक्षाही श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे। तेव्हा चित्ताबद्दल काय म्हणाले तर चित्त हा संकल्पापेक्षा उत्कृष्ट आणि श्रेष्ठ आहे। ज्यावेळेस पुरुष जो आहे हा चेतनवान होतो तेव्हा तो संकल्प करत असतो, पण नंतर मनन करत असतो आणि त्यानंतर वाणीस प्रेरणा देऊन ते वाणीमध्ये आणि नामामध्ये प्रवृत्त होतो आणि नामात मंत्र एकरूप होत असतो। तेव्हा चित्त जे आहे हे त्याचं मूळ कारण आहे आणि म्हणून चित्त जे आहे संकल्पापेक्षा उत्कृष्ट असून चित्त ही चेतना देणार असतं, चेतयितृत्व असं त्याला म्हटलेलं आहे। आणि त्याच्यामुळे चित्ताच्या चैतन्यामुळे ही तुमचा संकल्प शक्ती जी आहे ती दृढ होते आणि त्याच्यातून बुद्धी आणि मन जे आहे कार्य करून तुमची वाणी त्या ठिकाणी कार्यरत होतं, असं आपण 5व्या खंडाच्या पहिल्या मंत्रात पाहिला। त्यानंतर संकल्प इत्यादी हे जे सर्व सर्व जे आहेत हे सर्व खरं सांगायचं म्हणजे यांचा सगळ्यांचा लय सुद्धा चित्तच होतो आणि त्याचं कारण देखील चित्तच आहे आणि म्हणून हे सर्व चित्तामध्येच प्रतिष्ठित आहे। म्हणजे आपण मन मन ज्याला म्हणतो ना, ते मन ज्यावेळेस शांत आणि एकाग्र होतो त्याला चित्त असं म्हणतात। बुद्धी जी आहे ही सुद्धा चित्ताच्या एकाग्रतेने बुद्धीमध्ये श्रेष्ठत्व प्राप्त होतं। त्यामुळे मन बुद्धी हे सर्वच जे काय आहे ते अंततः चित्तामध्येच लीन होतात। चित्तच हे त्याचं मूळ कारण आहे। तेव्हा चित्तालाच आपण ब्रह्मस्वरूप समजून त्या चित्ताची उपासना करावी असं या ठिकाणी सांगितलं आणि त्याचं विस्ताराने वर्णन आपण मागच्या वेळेस पाहिलं की अशा प्रकारे हे चित्त जे आहे हे चित्तच अंततः अत्यंत असं हे महत्वाचं आहे। त्यामुळे सर्व संकल्प सुद्धा जर आपण चित्ताच्या एकाग्रतेने केले तर त्या चित्तामध्येच हे सर्वतोपरी आपल्याला कार्य पाहायला मिळतं। असे आपण पहिले 2 मंत्र पाहिले। तेव्हा तिसरा मंत्र आता 5व्या खंडातला काय ते आपण पाहूया। सयश्चित्तम ब्रह्मेत्युप उपास्ते चित्तान्वे स लोकान ध्रुवान ध्रुव प्रतिही प्रतिष्ठितान प्राप्ती ती व्यथमाना व्यथमानो सिद्ध्यति यावत् चित्तस्य गतं तत्रास्य यथा कामचारो भवति यश्चित्तं ब्रह्मेत्युपासते भगवच्चित्त भूयः इति चित्ताद्वाय भूयोस्तिति तन्मे भगवान ब्रवीत्विति। अर्थ असा आहे की जे या चित्ताला ब्रह्म आहे अशा प्रकारची उपासना करतात आणि स्वतःसाठीच्या उद्धाराकरता हे जेव्हा कार्य करतात तेव्हा त्यांची ते जे आहेत ते ध्रुवलोकास हे स्वतः ते ध्रुव स्वरूप होऊन त्या ठिकाणी ते प्रतिष्ठित होतात आणि अशा या ध्रुवलोकामध्ये ते स्वयं प्रतिष्ठित होऊन आणि व्यथा प्राप्त न करणाऱ्या अशा त्या लोकांस स्वयं व्यथान प्राप्त होणारे व सर्व प्रकारे त्यांना प्राप्ती होते। जोपर्यंत चित्ताची गती आहे जोपर्यंत तेथपर्यंत त्यांची स्वेच्छागती ही होऊन जाते। तेव्हा नारद म्हणाले पुढे की हे सगळं चित्तामुळेच श्रेष्ठ चित्तामुळेच घडतंय हे मला कळालं, पण माझा पुन्हा एकदा तो प्रश्न नेहमीचा राहतोच की भगवान आता हे चित्तच अंततः श्रेष्ठ आहे का त्यावरही काही आणखीन काही श्रेष्ठ आहे असा प्रश्न विचारला। तेव्हा सनत कुमार म्हणाले की चित्तापेक्षा सुद्धा आणखीन काहीतरी श्रेष्ठ आहे। त्यावर नारद म्हणाले की भगवान मला त्याचा उपदेश करा। तेव्हा आशय असा की चित्त हे बुद्धियुक्त गुणाने आणि
ते उद्धार होऊन त्याचा उपचित ऊर्ध्व दिशेने ध्रुवलोकांमध्ये ते चित्तोपासक ध्रुव होऊन जातात. ध्रुव म्हणजे या ठिकाणी केवळ ध्रुव लोकच नाही, तर ते दृढ स्थान होणे, त्या ठिकाणी दृढता प्राप्त होणे, ही जी दृढ स्थिती जी आहे ती ध्रुव स्थिती आहे. त्यामुळे हा अशा प्रकारचं ते वर्णन करून इथे या छांदोग्योपनिषदातील सप्तमा अध्यायातील हा 5वा खंड जो आहे तो अशा प्रकारे इथे परिपूर्ण होतो. आता आपण आज हा 6वा खंड आपण चालू करूया. तेव्हा 6व्या खंडामध्ये त्यांनी प्रश्न जो विचारला आहे 5व्या खंडातला शेवटचा, की चित्तापेक्षा श्रेष्ठ असं काय आहे. कारण आता आपण पहिल्यांदा वाणीच्या नंतर मन, मनाच्या नंतर संकल्प, संकल्पाच्या नंतर मग आपण हे पाहिलं की तिथे चित्त हे श्रेष्ठ आहे. असे एकानंतर एक ह्या गोष्टी आपण पाहिल्या. आणि या सगळ्या पाहण्यामध्ये मुख्य जी दृष्टी आहे आणि मुख्य जो मूळ जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा मी सांगतो आणि मग पुढचा भाग सुरू करतो. की मूळ जो भाग आहे हा स्थूलापासून सूक्ष्माकडे जायचा आहे. हे स्थूल जे आहे हे प्रकृती आहे, पंचमहाभूतात्मक प्रकृती आहे. त्याच्यानंतर त्रिगुणात्मक प्रकृती आहे, पंचतन्मात्रात पंच विषयात्मक प्रकृती आहे. अशी हळूहळू प्रकृतीमध्ये स्थूल आणि सूक्ष्म आणि कारण अशा प्रकारची त्याची व्यवस्था आहे. आणि त्या सर्वाच्या शेवटी अंतिम सूक्ष्मात अतिसूक्ष्म हे ब्रह्मतत्व आहे, सच्चिदानंद तत्व आहे. पण इथे जो प्रवास आहे म्हणजे आधीच्या आपण खंडामध्ये आधीच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की हे ब्रह्मतत्व सर्वत्र ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजे ब्रह्मतत्वापासून आपण ब्रह्मांडापर्यंत आलो तिथे. तर त्या ठिकाणी अन्वय सिद्धांत आहे की तो ते ब्रह्मतत्वच ओतप्रोत सर्वत्र आहे, असा तो अन्वय सिद्धांत आहे. पण जेव्हा आपण स्थूलातून सूक्ष्माकडे जातो आणि सूक्ष्मातून कारण स्वरूप, महाकारण स्वरूप ब्रह्मतत्वापर्यंत जातो, तेव्हा जी साधना आहे त्या साधनेला व्यतिरेक साधना असं म्हणतात. म्हणजे निषिद्ध गोष्टीचा त्याग करायचा, निषिद्ध कल्पनेचा त्याग करायचा, भ्रमाचा त्याग करायचा, अज्ञानाचा त्याग करायचा. हे त्यागाची जी प्रक्रिया ज्या साधनेत आहे त्याला व्यतिरेक साधना असं म्हणतो आपण. आणि जी स्थूलातून सूक्ष्माकडे सांगितली आणि ती आपल्या सर्वांना लागू आहे. कारण आपली सर्वांची जी दृष्टी आहे ती प्रकृतीमध्येच असते. आपण प्रकृतीमध्येच राहतो आणि सर्व काही प्रकृतीच समजतो. तेव्हा स्थूलामध्ये आपण राहतो. तर आपल्याकरता स्थूलातून सूक्ष्माकडे जाण्याकरता हा पूर्ण अध्याय आहे. आणि म्हणून इथे ह्या अध्यायामध्ये वाणी सुरू केलं, वाणीपासून मन, मनापासून नंतर पुढे संकल्प सांगितलाय, संकल्पाच्या नंतर चित्त सांगितलंय आणि चित्ताच्या पुढे आता आपण पाहणार आहोत. तेव्हा आपण ह्या प्रकृतीमध्ये सध्या अभ्यास चालू आहे की प्रकृतीमध्ये ब्रह्मतत्व स्थूलातून सूक्ष्मापर्यंत कसं आहे. आणि अंतिम ज्यावेळेस सर्व प्रकृतीचा निषेध होतो, सर्व प्रकृती संबंध विच्छेद होतो, त्यावेळेस तुम्ही अंततः या ब्रह्मतत्वापाशी पोहोचता. तेव्हा हे ब्रह्मतत्व पोहोचण्याच्या आधी आपण स्थूलात आहोत आणि आपल्याला स्थूलातून सूक्ष्म, अतिसूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम आणि कारण आणि महाकारण स्वरूप ब्रह्मतत्वापर्यंत जायचं आहे. तेव्हा त्या जाण्याची जी काही साधना आहे ती साधनाच इथे सांगितली आहे. की एकेकाचं वर्णन केलंय त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व म्हणून सांगितलं. पण पुन्हा पुन्हा प्रश्न नारदाने का विचारला की हेच अंतिम आहे का. तर मात्र तिथे सनत कुमार म्हणतात की हे अंतिम नाही, याच्याही पेक्षा हे कारण, याचं कारण सुद्धा आहे आणि ह्याच्यापेक्षा हे सूक्ष्म तत्व आहे. असं म्हणून त्यांनी एकानंतर एक तत्व सांगायला गेले. तेव्हा ती दृष्टी आपली दृढ ठेवा, त्या दृष्टीतूनच आपल्याला हे सगळं चिंतन आणि अध्ययन करायचं आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तेव्हा आता हा 6वा खंड काय ते आपण पाहूया. 6व्या खंडामध्ये काय सांगितलं की चित्ताच्या तुलनेमध्ये ध्यानाचं महत्व सांगितलंय. ध्यान हे चित्तापेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा मंत्र असा आहे की ध्यानम वाव चित्तात भूयो ध्यायतीव पृथ्वी ध्यायतीव अंतरिक्षम ध्यायतीव ध्यौघ्यायन्ति वापो ध्यायन्तीव पर्वता ध्यायन्तीव देवमानुष्यास्तमा तस्माद्य इह मनुष्याणां महतां प्राप्नुवन्ति ध्यानपादांशा इवैवेते भवन्त्यथ ये रिपाः कलहिनाः पिशूना उपवादिनस्ते तत् ये प्रभवो ध्याना पादांशा इवैवी ते भवन्तु ध्यानाम उपस्वेती. आता हे ध्यानात सगळं हे वर्णन आणि महत्व सांगितलंय. आणि अर्थ असा आहे या मंत्राचा की ध्यान हे चित्तापेक्षा श्रेष्ठ आहे.
हा पहिल्यांदा सिद्धांत मांडला. आणि त्याच्यानंतर हे ध्यान कुठे कुठे आणि कसं कसं आहे हे सांगताना सांगितलं की पृथ्वी, समजा की पृथ्वी ही ध्यान करत असते, अंतरिक्ष ही समजा की तेही ध्यान करत असते, द्युलोक सुद्धा ध्यान करत असतं, जल हे सुद्धा ध्यान करत असतं, आणि देवता आणि मनुष्य देखील हे ध्यान करत असतात. आणि त्या कारणाने जे लोक येथे मनुष्यामध्ये महत्व प्राप्त करत असतात ते ध्यानाच्या लाभाचाच अंश असतो, त्या अंशाचीच उपलब्धी त्यांना मिळते. परंतु जे क्षुद्र लोक असतात, म्हणजे क्षुद्र वृत्तीचे, निम्न स्तरातले क्षुद्र वृत्तीचे लोक असतात, ते कलहप्रिय असतात, चुगलखोर असतात, आणि दुसऱ्यांच्या तोंडासमोरच त्यांची ते निंदा करत असतात. आणि जे सामर्थ्यवान असतात ते देखील हे ध्यानाच्या लाभाचा अंश प्राप्त करणारे असतात. त्या कारणाने तुम्ही ह्या ध्यानाचं महत्व समजून घ्या आणि तुम्ही ध्यानाची उपासना करा, असा हा शब्दशः अर्थ या ध्यानाबद्दल सांगितलेला आहे. आणि हे ध्यान जे आहे हे सर्वत्र आहे, पूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे, पृथ्वीमध्ये, अंतरिक्षामध्ये, द्युलोकामध्ये, सर्वत्र हे ध्यान आहे असं याचं वर्णन केलंय. तेव्हा याचा आशय असा आहे की ध्यान हेच चित्तापेक्षा श्रेष्ठ आहे, हे पहिल्यांदा त्यांनी विधान मांडलेलं आहे. मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की देवता इत्यादी हे शास्त्रोक्त अवलंबन करून विजातीय वृत्तीपासून अविच्छिन्न एकच वृत्तीच्या प्रवाहाचं नाम जे आहे, त्यावेळेस एकच वृत्ती राहते, तेव्हाच त्याला ध्यान असं म्हणतात. ध्यान या शब्दाचा आपल्याला खऱ्या अर्थाने पूर्ण त्याचा आशय कळाला पाहिजे. ध्यान म्हणजे काय? चित्तवृत्ती जेव्हा अनेकाग्र असते, जेव्हा अनंत वृत्ती जेव्हा चित्तावर उठत असतात, तेव्हा ते चित्त जे आहे ध्यानरूपामध्ये नसतं. तर चित्ताची ध्यानरूपा काय, ध्यानरूप काय? जेव्हा तिथे एकच वृत्ती असते, तेव्हा एका वृत्तीचा प्रवाह जिथे ज्या चित्तावर साध्य होतो, त्यावेळेस त्या चित्ताची स्थिती ही ध्यान स्थिती आहे. म्हणून त्या ठिकाणी चित्त हे एकाग्रतेचं, ध्यान हे एकाग्रतेचं लक्षण आहे. चित्त एकाग्र झालं की त्याला आपण ध्यान असं म्हणतो. फलामध्ये देखील ध्यानाचं महात्म्य अतिशय पहिल्याप्रमाणे जात असतं. कशा प्रकारे? की ज्यामध्ये ध्यान करणारा जो योगी आहे तो ध्यानाचं फल प्राप्त झाल्यावर निश्चल होऊन जातो. आणि अशा प्रकारे पृथ्वी ध्यान करताना निश्चल अशी दिसून येते. पृथ्वीची निश्चलता, त्याच्याचं रहस्य जे आहे ते ध्यानामध्ये. निश्चलता म्हणजे ज्याचं जे कार्य दिलेलं आहे त्या कार्यामध्ये तो विचलित नव्हता कार्य करणारा, त्याला निश्चल म्हटलंय. निश्चल म्हणजे केवळ स्थिर नव्हे, तर तो वेगवान जरी असला तरी त्यात संतुलन आहे. त्या संतुलन स्थितीला निश्चल असं म्हटलंय. त्या ठिकाणी कुठलाही टर्ब्युलन्स नाहीये, कुठल्याही प्रकारची विविध दिशा नाहीये. तर जेव्हा एक दिशा, एक कार्यपद्धती आणि त्याच्यामध्ये एक संतुलन, एक समता जिथे असते, त्यालाच आपण ध्यान असं म्हणतो. तेव्हा पृथ्वी सुद्धा अशा प्रकारचं ध्यान करते. म्हणून अनंत वर्षापासून पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या भोवताली विशिष्ट अंतर ठेवूनच आणि स्वतःच्या भोवताली विशिष्ट वेळाप्रमाणेच त्याचं हे भ्रमण होत असतं. पण त्या भ्रमणामध्ये सुद्धा एक निश्चलता आहे, एक संतुलन आहे, एक संयम आहे. आणि हा संयम जो आहे तो ती पृथ्वी ध्यान करते, म्हणूनच त्या ठिकाणी सांगितलंय. अगदी त्याच प्रकारे संबंध अंतरिक्ष सुद्धा हे ध्यान करताना जाळीवेत येऊ शकतं. त्यानंतर शेष जे आहे ते, त्याचा हा अर्थ पूर्वीप्रमाणे समजावा की देव आणि माणूस यांना सुद्धा देव माणूस म्हटलं जातं. अथवा जेव्हा तो देवतुल्य कार्य करत असतो तेव्हा त्याला देव माणूस असं म्हणतात, कारण तो ध्यानाला प्राधान्य देतो. ध्यान म्हणजे कार्यामधली एकाग्रता. ध्यान म्हणजे अगदी डोळे मिटून बसलेली अवस्थाच फक्त ध्यान आहे असं समजायचं कारण नाही. तर तुम्ही ज्या कार्यामध्ये अतिशय तन्मयतेने, एकाग्रतेने कार्य करता, तेव्हा सुद्धा त्याला ध्यान लागलेले असं म्हणतात. तेव्हा तात्पर्य असं आहे की शम इत्यादी जे दैवी गुण आहेत त्यांनी संपन्न असलेला जो पुरुष आहे तो देवभावाचा त्याग कधी करत नाही, कारण त्याचं अखंड ध्यान चालू असतं. कारण अशा प्रकारे हे ध्यान जे आहे अतिशय विशेष वैशिष्ट्यपूर्ण असतं. आणि या कारणाने मनुष्याने देखील या लोकात धन, विद्या इत्यादी जे अनेक गुण आहेत, त्या अनेक गुणाच्या कारणाला हे महत्व द्यावं, कारण त्याचं कारणच मुळातून ध्यान आहे. तेव्हा त्या ध्यान पादांशाच्या समान असतं. आणि त्या ध्यानाच्या अपादानाचे नाम जे आहे ते ध्यानपाद, अर्थात ध्यानाच्या फळाची प्राप्ती. त्याचा एक अंश सुद्धा, एक अवयव सुद्धा म्हणजे व्यक्त केला तर तिथे म्हणजे आपण अंगीकारला तर तिथे हे अतिशय फल प्राप्त होतं. तात्पर्य असं आहे की ध्यानफला
याच्या आंशिक लाभाने सुद्धा मनुष्य जेव्हा संपन्न होत असतो तेव्हा तो निश्चल होतो, तो शांत होतो. आणि इतर जे क्षुद्र वृत्तीचे, निम्न वृत्तीचे जे लोक असतात तिथे मात्र हे तुम्हाला आढळून येत नाही. ज्या म्हणजे क्षुद्र कोणाला म्हटलं की ज्यांचं ध्यान लागत नाही त्यांना, की तिथे वर्ण हा विषय नाहीये. तर क्षुद्र वृत्तीचे म्हणजे ज्या ठिकाणी निम्न स्तरातल्या वृत्तीचे जे लोक असतात तर ते त्यांचं ध्यान लागू शकत नाही. तेव्हा अल्प क्षुद्र अर्थात धन इत्यादीला अतिशय महत्व देणारे जे आहे ते ह्या ध्यानाच्या अल्प अंशात सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा उपयुक्त जे मनुष्याच्या विपरीत कलह करणारे जे असतात हे क्षुद्र वृत्तीचे आणि दुसऱ्यांच्या दोषांना ते प्रगट करत असतात, तेव्हा त्यांच्या दोषास सांगण्याचाच त्यांचा स्वभाव बनून जातो. आणि जे लोक या धनादीच्या कारणाने महत्व करून घेतलेले असतात आणि दुसऱ्याच्या प्रती हे ते स्वतःचं महत्व तयार करत असतात, आणि त्यामुळे हे विद्या जरी प्राप्त झाली, त्यांना धन जरी प्राप्त झालं, तरी जोपर्यंत त्यांनी ध्यानाचं अंशात्मक स्वीकृती नाही केली, एकाग्रता आणि जीव जगताच्या कल्याणाचा भाव जोपर्यंत नाही ठेवत तोपर्यंत त्यांना ह्या खऱ्या अर्थाने त्याचा लाभ होत नाही. म्हणून ह्या ध्यान पादांशाचा अर्थ आज आपण समजून घेतला पाहिजे की त्याचा अंशात्मक प्राप्ती जरी झाली तरी तुम्हाला उत्तम फळ असं मिळतं. त्यामुळे चित्ताहून अधिक श्रेष्ठ हे ध्यान आहे आणि त्या ध्यानाची तुम्ही उपासना करा, असा या पूर्ण पहिल्या मंत्राचा आशय आहे. तेव्हा दुसरा मंत्र काय ते आपण पाहूया. सयो ध्यानम ब्रह्मेत्युपास्ते यावद्ध यानस्य गततत्रास्य यथा कामचारो भवति यो ध्यानं ब्रह्मेत्युपास्तेस्ति भगवो ध्यानद्भूय इति ध्यानाद्वाव भूयोस्थिति तन्मे भगवान विव्रती. अर्थात त्याचा अर्थ असा आहे की जे जे काही ध्यानाने म्हणजेच ध्यानाच्या माध्यमातून जेव्हा हे ब्रह्म आहे अशा प्रकारची उपासना करतात, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं की हे ब्रह्मतत्व आहे, अशा प्रकारच्या धारणेतून तुम्हाला उपासना करायची, तेव्हा ध्यानाच्या माध्यमातून हे ब्रह्म आहे अशी उपासना जे करत असतात आणि जिथपर्यंत ध्यानाची गती असते तेथपर्यंत त्यांची ही स्वेच्छागती होऊन जाते. म्हणजे सहजभावातून ते त्या ध्यानावस्थेतून आपल्या इप्सित जे काही आपण इच्छा करतो त्याप्रमाणे तिथपर्यंत ते स्वेच्छागतीने सहजतेने पोचतात, जे की ध्यानामध्ये जे हे ब्रह्म आहे अशी उपासना करतात. तेव्हा हे ध्यान जे आहे त्या चित्तापेक्षा श्रेष्ठ आहे असं शरद कुमार नारदांना सांगतात. त्यावर नारद पुन्हा एकदा म्हणतात, काय ध्यानापेक्षा अन्य काही श्रेष्ठ आहे का? त्यावर सनत कुमार म्हणाले की ध्यानापेक्षाही उत्कृष्ट असं आणखीन काही आहे. त्यावर नारद म्हणाले की भगवान, मला त्या श्रेष्ठ तत्वाचा उपदेश करा. अशा प्रकारे या छांदोग्य उपनिषदातील सप्तम अध्यायामधील 6व्या खंडावरील भाष्याची संपन्नता झाली. आता 7वा खंड आपण सुरू करूया. तर 7व्या खंडामध्ये आता ध्यानापेक्षा श्रेष्ठ काय आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. तेव्हा इथे 7व्या खंडामध्ये ध्यानापेक्षा काय श्रेष्ठ आहे सांगितलंय, तर ध्यानापेक्षा विज्ञान श्रेष्ठ आहे असं सांगितलंय. तेव्हा त्याच्यावर हा मंत्र असा आहे. विज्ञानम वाव ध्यानात भूयो विज्ञानेन वा ऋग्वेदम विजानती यजुर्वेदम सामवेदम अथर्वणम चतुर्थीम इतिहास पुराणम पंचम वेदानम वेदम पितृराशिम दैवी दैवम निधि वा कोवाक्य में एक कायनम देव विद्याम ब्रह्म विद्याम भूत विद्याम क्षत्र विद्याम नक्षत्र विद्याम सर्पदेव जन विद्याम दिवम च पृथ्वीम च वायु च आकाश चापाश्च तेजश्च देवांश्च मनुष्यांश्च पशुश्च वायांसि च तृण वनस्पति पदान्य कीटक पतंग पिपीलिकम धर्मम च सत्यम चानृतम च साधु चासाधु च चारधयज्ञम चान्नचम रसम चेमम च लोकमम उचम विज्ञाने नैव विजानति विज्ञानम उपास्वेति.
विज्ञानाचं सर्व महत्व याच्यामध्ये सांगितलंय. तेव्हा या मंत्राचा शब्दशः अर्थ पहिल्यांदा बघू आपण, की विज्ञान हेच ध्यानापेक्षा श्रेष्ठ आहे. विज्ञानानेच पुरुष जे आहेत ते ऋग्वेद समजू शकतात. वेदाचं ज्ञान घ्यायचं असेल तर विज्ञान असलं तरच त्याचा, ऋग्वेदाचा आपल्याला अर्थ समजू शकतो, आशय समजू शकतो. आणि विज्ञानानेच यजुर्वेद, सामवेद, चौथा अथर्वण वेद आणि वेदामधील पाचवा वेद हे पाचवा वेद जो आहे तो इतिहास, पुराण, व्याकरण, श्राद्ध, कल्प, गणित, उत्पाद ज्ञान, निधे ज्ञान, तर्कशास्त्र, नीती, देवविद्या, निरुक्त, ब्रह्मविद्या, भूतविद्या, धनुर्वेद, चतुष, गारुड आणि शिल्पविद्या, द्युलोक, पृथ्वी, वायू, आकाश, जल, तेज, देव, मनुष्य, पशु, पक्षी, तृण, वनस्पती, श्वापद, कीटक, पतंग, पिप्पिलिका पर्यंत संपूर्ण जीव हे धर्म, अधर्म, सत्य, असत्य, साधू, असाधू, मनोज्ञ, अमनोज्ञ, अन्न, रस आणि इहलोक आणि परलोक इत्यादी ते ह्या विज्ञानाच्या कारणानेच जाणू शकतात. म्हणून विज्ञान हे या ध्यानापेक्षा श्रेष्ठ आहे. ध्यानात मनुष्य फक्त अंतरंगामध्ये आत्मस्थितीमध्ये गेलेला आहे, पण त्या आत्मस्थितीतून ज्यावेळेस तो विज्ञानात जातो तेव्हाच त्याला हे सर्व केवढी यादी दिली आहे मोठी, तर ती ही सर्व प्रकारचं जे ज्ञान आहे ते प्राप्त करण्याची क्षमता त्या विज्ञानानेच होते. तेव्हा त्याचा आशय काय ते आपण पाहूया, की विज्ञानच ध्यानापेक्षा श्रेष्ठ आहे हे पर्यंत सिद्धांत सांगितला. आणि त्याच्यानंतर विज्ञानचा शास्त्रार्थ विषयक जर ज्ञानास म्हणत असतात, की ध्यानाचे कारण होण्यामुळे त्या ध्यानाच्या तुलनेने विज्ञान, ध्यानाचं मूळ कारणच विज्ञान आहे हे सांगितलंय, की ध्यानाचं कारण हे विज्ञान असल्यामुळे ध्यानाच्या तुलनेत विज्ञानाची श्रेष्ठता आहे. तेव्हा त्यांची म्हणजे विज्ञानाची श्रेष्ठता कशा प्रकारची आहे यावर ते पुढे असं म्हणतात, की विज्ञानानेच हा पुरुष जो आहे तो ऋग्वेदास हा ऋग्वेद आहे अशा प्रकारे प्रमाण रूपाने तो त्यास जाणत असतो. ज्याचे अर्थज्ञान ध्यानानेच, ध्यानाचेच कारण आणि विज्ञान आहे. म्हणजे हे ध्यान लावण्याचे सुद्धा संबंध प्रक्रिया ही त्याचं मूळ जे कारण आहे, जी क्षमता प्राप्त झालेली आहे ती कोणत्या कारणाने झाली आहे, तर ती विज्ञानाच्याच कारणाने आहे. म्हणून विज्ञान यजुर्वेदासहित, ऋग्वेदासहित यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद इत्यादी वेद सुद्धा ह्या विज्ञानानेच आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं हे समजलं पाहिजे. एवढंच नव्हे तर पशु आदी शास्त्रसिद्ध धर्म आणि अधर्मास लोकदृष्टीने अथवा स्मृतीच्या माध्यमातून निर्णित शुभ आणि अशुभास आणि संपूर्ण अदृष्ट विषयास देखील तो विज्ञानाने जाणत असतो असं याचं तात्पर्य आहे. तेव्हा ध्यानापेक्षा विज्ञानाची श्रेष्ठता ही अत्यंत उचित आहे, उत्तम आहे, आणि या कारणानेच तुम्ही सर्व विज्ञानाची उपासना करा असे पूर्ण त्याचा आशय सांगितला आहे. तेव्हा या ठिकाणी आता आपल्याला विज्ञान म्हणजे नेमकं काय म्हणतायत, इथे विज्ञानाचा नेमका असा अर्थ काय आहे हे आपल्याला ह्या ठिकाणी समजणं आवश्यक आहे. आणि त्या विज्ञानाला त्यांनी ज्ञानापेक्षा श्रेष्ठ म्हटलंय, ध्यानापेक्षा श्रेष्ठ म्हटलंय आणि बाकी सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तेव्हा ध्यान हेच कारण सुद्धा विज्ञान आहे असं म्हटलं, तर असं हे जे विज्ञानाचं वर्णन केलंय तर त्या विज्ञानाची नेमकी व्याख्या काय आहे, त्याचा व्यापक त्याचा अर्थ काय आहे, आणि आजच्या काळाच्या संदर्भामध्ये म्हणजे आज आपण ज्याला सायन्स म्हणतो त्या सायन्सच्या संदर्भामध्ये इथे विज्ञान जो शब्द वापरला आहे, तर तो विज्ञान म्हणजे नेमकं काय हे आपल्याला इथे समजून घेणं आवश्यक आहे. मग आपण पुढे जाऊया. तर इथे विज्ञान या शब्दाचा अर्थ असा आहे, की मुळासहित वृक्षाचं ज्ञान ज्यावेळेस होतं तेव्हा त्या वृक्षाचं विज्ञान आपल्याला कळतं. हे लक्षात घ्या. म्हणजे कारणासहित कार्य हे ज्यावेळेस तुम्हाला परिपूर्णतेने कळतं त्यावेळेस त्या कळण्याला विज्ञान असं म्हटलेलं आहे. तर नुसतं तुम्हाला कारण कळालं तरी तिथे विज्ञान होणार नाही, किंवा नुसतं कार्य कळालं तरी विज्ञान होणार नाही. त्यामुळे जे कारणासहित म्हणजे मुळासहित वृक्ष, आता तुम्ही वृक्षाचे पानं, फुलं, फळ वगैरे याचा पुष्कळ अभ्यास केला, पण हे नेमकं झाड कशाचं आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ते अपूर्ण ज्ञान आहे. म्हणून त्याचं मूळ जे आहे, म्हणजे आंब्याची कोय लावली आणि आंब्याचं झाड आलं, तर त्याचं जे मूळ आहे ते आंब्याची कोय आहे. आणि त्या आंब्याच्या कोयीतून
अंकुर निघाला आणि पुढे भला मोठा आंब्याचा वृक्ष झाला तयार, तर त्या आंब्याच्या वृक्षाचं आपल्याला अध्ययन करायचं असेल पूर्ण, त्याच्यावर जर संशोधन करायचं असेल, तर पहिल्यांदा तो आंबाचं बीज काय आहे, त्याचं बीज बीज समजलं तर आंबा समजेल. म्हणून तर कोणत्या प्रकारचा आंबा आहे, कशा प्रकारचं त्याची जात आहे, हे पहिल्यांदा त्याचं मूळ समजणं आवश्यक आहे. आणि मग मुळासकट ज्यावेळेस पूर्ण वृक्षाचं अध्ययन होतं, तेव्हा त्या अध्ययनाला विज्ञान असं म्हणतात. तेव्हा या विज्ञानाला प्रामुख्याने या सायन्स बद्दल जर आपण तुलना केली, तर आपल्याला त्याच्यामध्ये साम्य आणि फरक काय आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. आधुनिक जे सायन्स आपण जे शिकतो, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग वगैरे, हे जे विषय आपण शिकतो, तर ह्या विषयाचं अध्ययन करताना प्रामुख्याने जे दिसतं ते असं की इंद्रियजन्य जो अनुभव आहे त्याला आपण विज्ञान म्हणतो. आपण ते क्षेत्र जे आहे इंद्रियजन्य अनुभवाला आपण सायन्स असं म्हणतो आपण. म्हणजे आता आपण फिजिक्स असेल, केमिस्ट्री असतील किंवा आणखीन कोणतेही मेडिकल सायन्स असेल, कुठल्याही प्रकारच्या सायन्सला हे इंद्रियजन्य म्हणजे तुम्हाला एव्हिडन्स आणि प्रत्यक्ष अनुभव त्याला आलेला आहे आणि त्या अनुभवाला धरून ज्याचं विवेचन किंवा सिद्धांत मांडले, तर त्याला सायन्स असं म्हटलंय. पण त्याचं मूळ कारण काय आहे हे मात्र सायन्समध्ये कुठेही दिलेलं नाही. कार्यकारण परंपरा ज्याला असं म्हणतो आपण, आणि त्यामुळे सर्व कार्यकारण परंपरेला जे महाकारण काय आहे की त्याच्या हिचा उद्भव मूळ कारणातून कुठून झालेला आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून वृक्ष आणि त्याचं मूळ असे आपण मी आता म्हणालो, तर वृक्षाचं अध्ययन बॉटनीने केलं, त्याचं पान काय, पत्ता काय, आणि त्या फळाबद्दलही पुष्कळ काही सांगितलंय. पण त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि मुळापासून त्याचा उद्भव कसा झाला, ही कार्यकारण परंपरा ही सायन्समध्ये अजूनही परिपूर्ण झालेली नाही. आणि म्हणून सायन्सला या ब्रह्मविज्ञानाचा आधार घेणं आवश्यक आहे, तरच ते परिपूर्ण होईल. हे आपल्याला समजणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून मी हा तुलनात्मक पहिल्यांदा थोडस तुम्हाला भाग सांगितला की सायन्स हा जे आपण शिकतो ते भौतिक विज्ञान आहे. ते जे आहे ते एक्सटर्नल म्हणजे ज्याला आपण बाहेर दृश्यमान आणि जे इंद्रियाला अनुभवात येणार असं जे आहे, तर ते ते जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला सायन्स असं म्हणतो. परंतु भगवद्गीतेमध्ये 7वा अध्याय सुद्धा भगवंत म्हणतात अर्जुनाला की मी तुला आता विज्ञानासहित ज्ञान सांगेन, किंवा ज्ञान नुसतं न सांगता विज्ञानासहित ज्ञान सांगेल. आणि मग तुला त्याचं जे काही आकलन होईल, जे काही तुला कळेल, तर ते कळल्यानंतर आता इतर काही कळण्यासारखं राहणार नाही, असा पहिलाच तो श्लोक आहे. तर त्यामुळे त्याच्यात विज्ञान याची व्याख्या केली आहे परिपूर्णपणे. आणि विज्ञानाची व्याख्या करताना ज्ञानेश्वरी सुद्धा त्याच्यावर खूप छान विवेचन आहे की जगताला विज्ञान म्हणत असताना तिथे सत्यबुद्धी ठेवणे त्याला अज्ञान म्हटलेले. त्याने अज्ञानाची व्याख्या केली. केवळ दृश्यमान जगतामध्ये जो ब्रह्मतत्व आहे त्याचं आकलन होणं म्हणजे विज्ञान आहे. आणि ब्रह्मतत्वाच्या शिवाय दिसणाऱ्या जगताला सत्य मानणे याला त्यांनी अज्ञान असं म्हटलंय. म्हणून विज्ञान समजताना अज्ञान समजलं पाहिजे. अज्ञान समजलं तर ज्ञान काय हे कळेल, आणि ज्ञान समजल्यानंतर ज्ञानाच्या अधिष्ठानावर विज्ञानाचा आविष्कार काय आहे हे एकदा जर समजलं, तर आपल्याला पुन्हा समजून घेण्यासारखं असं अन्य काही राहणार नाही. म्हणून विज्ञानाचं आकलन या पूर्ण विवेचनामध्ये अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून तुम्हाला हा भाग मी सांगितला. आता त्या पुढचा जो विज्ञानाच्या संदर्भातलाच दुसरा मंत्र काय ते आपण बघूया. सयो विज्ञानम ब्रह्मेत्य उपासते विज्ञानवतो वैस लोकान मान तो भी सिद्धिति या यावत् विज्ञानस्य गतं तत्रास्य यथा कामचारो भवति यो विज्ञानम ब्रह्मेत्य उपास्तेस्ति भगवो विज्ञान भूय इति विज्ञानाद् वाव भूयो स्थिति तन्मे भगवान भगवान ब्रवीत्विति. अर्थ असा आहे की हे जे काही विज्ञान आहे तेच ब्रह्म आहे अशी उपासना करत असताना त्याच विज्ञानवान आणि ज्ञानवान लोकांची प्राप्ती होत असते. जे जेथपर्यंत विज्ञानाची गती असते तेथपर्यंत त्याची स्वेच्छागती होऊन जाते. आणि जे की विज्ञानामध्ये हे ब्रह्म आहे अशी उपासना करत असतात, त्यावर नारद म्हणतात की आता हे तुम्ही विज्ञानाचं एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे
आणि विज्ञानाचा आधारावर ध्यान आहे, सर्व साधना आहे, सर्व वेद आहेत. म्हणजे आता नारदाने सुरुवातीला हे सगळं सांगितले, मोठी यादी सांगितली की मला हे सगळं ज्ञान आहे, पण हे ज्ञानाचा आधारभूत तत्व काय, तर विज्ञान आहे. असं आता याचं उत्तर त्याला मिळाले. तेव्हा नारदाला पुष्कळ आनंद आणि समाधान झालाय, पण त्याचे प्रश्न मात्र संपलेले नाहीत. त्यामुळे तो पुन्हा एकदा तो प्रश्न विचारतो, काय विज्ञानापेक्षाही अन्य काही श्रेष्ठ आहे का? आता त्याला वाटत होतं की आता तरी सनत कुमार म्हणतील की विज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. पण सनत कुमार काय म्हणतात की विज्ञानापेक्षाही आणखीन काही श्रेष्ठ आहेच. तेव्हा नारद म्हणाले की भगवान, मला ते श्रेष्ठ गोष्ट काय ते मला सांगा. असं त्या ठिकाणी असं या प्रश्नाचा आशय आहे. तेव्हा हे मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. त्याचा आशय काय ते आपण पाहू की उपासनेचं फल श्रवण करणारा हा विज्ञानवान, अर्थात ज्या लोकात विज्ञान आहे आणि ज्ञानवान लोकात अभिसिद्धी प्राप्त करून घेत असतात. विज्ञान शास्त्रार्थ विषयक आणि अन्य विषयासंबंधी निपुणता हेच त्याचं नाव आहे. आणि त्यांनी संपन्न असलेल्या पुरुषास युक्त लोकास प्राप्त करून घेत असतो, असं त्याचं तात्पर्य आहे. तेव्हा यावत विज्ञानस्य गतम इत्यादी शेष वाक्याचा अर्थ सुद्धा तर तो हा परिपूर्ण आहे. म्हणून वेदाचा अभ्यास करायचा असेल तर विज्ञानाची आवश्यकता आहे. विज्ञान हे त्याला कारणीभूत आहे. म्हणून त्या वेदामध्ये जो प्रतिपाद्य विषय ब्रह्मतत्व आहे, पण ब्रह्मतत्वाचा विस्मरण होऊन केवळ वेदामध्ये सांगितलेलं कर्मकांड जर तुम्ही करत असाल तर ते अपूर्ण आहे. तुम्ही जर वैज्ञानिक दृष्टी जर तुमची नसेल आणि तुम्ही हवन केलं, अनुष्ठान केलं, मंत्राचं उच्चारण केलं, पठन केलं, तरी पण त्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाचं जर तुम्हाला आकलन होत नसेल तर विज्ञान सिद्ध होणार नाही. म्हणून विज्ञान सिद्ध करा आणि विज्ञानाच्या माध्यमातून ब्रह्मतत्वाची प्राप्ती करा, असं या ठिकाणी सांगितलंय. आणि अशा प्रकारच्या सर्व विवेचनामध्ये च्या माध्यमातून हा सप्तमाध्यायातील सप्तम खंड भाष्य इथे परिपूर्ण झालेलं आहे. तेव्हा आता 8व्या खंडाचा आपण विषय पाहूया. आता जो प्रश्न आहे त्या संदर्भातला हे 8वा खंड आहे. प्रश्न काय होता की विज्ञान अंतिम आहे का? आणि सनत कुमार म्हणतात की नाही, त्याही पेक्षा काही श्रेष्ठ आहे. तेव्हा आता यापेक्षा श्रेष्ठ काय आहे? आता इथे हा विषय घेतलेला आहे. तेव्हा अष्टम खंड सुरू होतो की विज्ञानापेक्षा श्रेष्ठ तत्व काय, असा हा विषय काय आहे. तर विज्ञानापेक्षाही बलाची श्रेष्ठता आहे. बल, आता इथे बल हा शब्द वापरलाय, बलाचं महत्व इथे दिलेलं आहे की विज्ञानापेक्षाही बलाची श्रेष्ठता आहे. तेव्हा त्याच्यावर मंत्र काय ते आपण पाहूया. मग पहिला मंत्र, बलम वाव विज्ञानम विज्ञानाद भूयोपि ह शतम विज्ञानवा तामेको बलवान बलवाना कंपयते स यदा बली भवत्येथोत्था भवत्युत्तिष्ठात् परिचिता भवति परिच्छन्नु पसत्ता भवत्युत्तिष्ठन दृष्टा भवति श्रोता भवति मंता भवति बोद्धा भवति कर्ता भवति विज्ञाता भवति बलेन वै पृथिवी तिष्ठति बोला बोलनांतर अंतरिक्षम बलेन देऊर देऊर्बलेन पर्वतान बलेन देवमनुष्या बलेन पशवश्च वयाश्चिश तृण वनस्पतय शापदान्य कीटक कीटक पतंग पिप्पिलिक बलेन लोकस्तिष्ठती बलम उपास्वेती. त्या बलाचं सगळं महत्वपूर्ण सांगितलंय की बल हेच विज्ञानापेक्षा उत्कृष्ट आहे. 100 विज्ञानावास एक बलवान हालून टाकेल. ज्या समय हा पुरुष जो बलवान होत असतो त्यावेळेस उत्तिष्ठ होणारच तो. कारण उठण्याचं बळ सुद्धा, उठण्यामध्ये सुद्धा हे बळच कारण आहे. केवळ विद्वत्ता प्राप्त झाली किंवा कार्यकारण मीमांसा केली, कारण समजलं, महाकारण समजलं, पण याची कार्यवाही करण्याकरता जर बळ नसेल तर त्या बळाशिवाय हे विज्ञान अपूर्ण होईल. म्हणून विज्ञानाच्या पूर्ण आकलनासाठी बलाची आवश्यकता आहे. तेव्हा तो वाचन करताना सुद्धा जो उत्तिष्ठ होतो, उठून, अर्थात तो उठून भगवंताची परिचर्या करतो, उपसदन म्हणजे समीप गमन करतो आणि उपसदन केल्यावर दर्शन करणारा होत असतो, तो श्रवण करणारा होतो, तो मनन करणारा होतो, बोधवान होत असतो.
कर्ता होत असतो, विज्ञाता होत असतो, बलाने पृथ्वी स्थित होत असते, बलानेच अंतरिक्ष कार्यरत असतं, बलानेच दिवलोक, बलानेच पर्वत, बलानेच देवता आणि मनुष्य, बलानेच पशु पक्षी तृण वनस्पती श्वापद आणि कीटक पतंग आणि पिपिलिकापर्यंत समस्त प्राणी हे बलानेच स्थित असतात. तसेच बलानेच लोक सर्व स्थित असतात. आणि या कारणाने तू बलाचीच उपासना कर, असा याचा हा शब्दशः अर्थ आहे. आणि आशय असा आहे की बलच विज्ञानापेक्षा उत्कृष्ट आहे. अन्नाच्या उपयोगाने प्राप्त झालेल्या मनाचा विज्ञान पदार्थाचा प्रतिभान शक्तीचे नाम बल असं आहे. इथे बलाची व्याख्या केली आहे की मनाचा विज्ञान पदार्थाचा प्रतिभामान शक्तीचं जे नाम आहे त्याला बल असं म्हटलं आहे. कारण की अंशन म्हणजे लंघन करण्याच्या कारणाने भगवान मला ऋग्वेद अतिदा इत्यादीचं मला प्रतिभान होत नाही, आकलन होत नाही. आणि 6व्या अध्यायामध्ये जे श्वेतकेतूचं जे वाक्य आपण पाहिलं की त्याच्यामध्ये सुद्धा जी हेच वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्याच बाबतीत श्रुती सांगत असते. शरीरामध्ये देखील जे बल आहे त्या बलानेच मनुष्य उठतो, बसतो, कार्यरत होतो आणि इत्यादीसाठी त्याला सामर्थ्य आहे बलानेच मिळतं. आणि बल हे अन्नाने मिळतं. कारण की 100 विज्ञान एक 100 विज्ञानवान असतील त्याला एक बलवान प्राणीच त्याला पुरेसा होतो. आणि म्हणून बलवान माणसाचं श्रेष्ठत्व हे विज्ञानवान किंवा वैज्ञानिकापेक्षा श्रेष्ठ आहे. जसं ते एकत्र झालेले जे 100 मनुष्य जे आहेत त्या मनुष्यामध्ये एक हत्ती जर आला तर त्या 100 माणसाला हलवून टाकेल. कारण हत्ती बलवान आहे. कारण की अन्नादिकांच्या उपयोगाचं कारण होणारे हे बल असे. त्यामुळे हा पुरुष ज्या समयी बलवान असतो अर्थात उत्थान करणारा होत असतो, उत्थान करणारा होऊन तो गुरुजन आचार्यांची शुश्रूषा करू शकतो. आणि शुश्रूषा केल्यावर उपसत्ती म्हणजे त्याच्या समीप पोचण्याचं सामर्थ्य त्याला जातं. त्यांच्या अंतरंगात तो अत्यंत प्रिय असा होतो. समीप जाण्यावर तो एकाग्र भावाने आचार्य अथवा कोणत्याही अन्य उपदेश करणाऱ्या गुरुचे तो दर्शन घेऊ शकतो. त्यानंतर तो त्याच्या कथनाचे श्रवण करू शकतो. तत्पश्चात ह्याचे हे सर्व कथन अशा प्रकारे उत्पन्न होत असते. अशा प्रकारे हा युक्तिपूर्वक मनन करणारा होत असतो. आणि मनन केल्यावर ही गोष्ट अशीच आहे अशा प्रकारचा निर्णय तो घेत असतो. हे सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा निवेदनाचा तू करता अनुष्ठान करणारा होत असतो. विज्ञाता म्हणजे अनुष्ठान करणारा होत असतो. विज्ञाता म्हणजे अनुष्ठानाच्या फलाचा अनुभव घेणारा असं होत असतो. असं याचं संपूर्ण तात्पर्य आहे. तेव्हा याच्याशिवाय बलाची परीक्षा अशा प्रकारे आहे की बलानेच पृथ्वी स्थित होत असते इत्यादी पुढे विस्ताराने जे सांगितलंय त्याचा अर्थ हा असाच आहे. म्हणून संबंध ब्रह्मांडामध्ये तुम्ही जर पाहिलं की जे तुम्हाला संतुलन दिसेल त्या संतुलनाचं जर आपण सगळ्या कारण मीमांसा करत गेलो तर ज्ञान विज्ञान त्या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञानाशिवाय त्यांना अस्तित्वच नाहीये. परंतु हे ज्ञान विज्ञानाला सुद्धा परिपूर्ण करणारं काय आहे तर बल आहे. म्हणजे आपण समजा ज्ञान प्राप्त केलं पण त्याचं आचरण नाही केलं, त्याची क्रियेमध्ये त्याची परिवर्तन नाही केलं. आणि हे क्रियेला काय लागतं तर बल लागतं. बलाशिवाय तुमची क्रिया होणार नाही. आणि क्रियेशिवाय ज्ञानाची आविष्कार होणार नाही. त्या ज्ञानाच्या आविष्काराला क्रिया ही त्याचं मूळ कारण आहे. आणि क्रियेचं मूळ कारण बल आहे. म्हणून बलानेच विज्ञान सिद्ध होईल, बलानेच ज्ञान सिद्ध होईल. बलानेच चारी वेद जे आहेत ह्याचं संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल. बलानेच तुम्हाला अध्ययन करता येईल. म्हणून अगदी विद्यार्थ्याचं सुद्धा आपण जीवन पाहिलं तर विद्यार्थी जेव्हा शिकायला जातात कुठे दूर असे तेव्हा त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला पाहणं आवश्यक आहे की केवळ बुद्धीचा स्थिर उच्च आहे पण जर स्वास्थ्य उत्तम नसेल, जर त्याचं बल उत्तम नसेल तर ते होऊ शकत नाही. तेव्हा त्याच्यावर चिंतन करावं. इथे आपण थांबूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.